इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती, नाशक पथक, नवीन नवीन युक्त्या सुचवल्या तशा युक्त्या सुचत जातात आणि अखेरीस अश्विनी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ठेवण्यात आलं आहे. सोशल मीडिया हाताळून सुरक्षित कुठं ठेवायचं आणि वाहन प्रकाश पाटील हे या ठिकाणी मानवंदना देत आहेत. त्या ठिकाणावर ज्या मदत पाहिजे असेल त्यांनी या क्रमांकावरती संपर्क साधायचा. तर मदत ही अपेक्षित असते, त्यामुळे होणारी जीवित आणि वित्तहानी टाळता येऊ शकते. त्यासाठीचं हे चित्रप्रदर्शन आपल्यासमोर विभाग करत असतो. माननीय पालकमंत्री महोदय याच विभागाचे माननीय मंत्री आहेत. या शाळेत हा चित्ररथ आपल्यासमोर येत आहे. महाराष्ट्र राज्याचे महसूल पथक आणि चित्ररथ आपल्या सर्वांना मानवंदना देतो आहे. प्राचार्य देशमुख रमाई आवास योजना PM शिक्षकांना आपल्यासमोर हा चित्ररथ प्रदर्शित करीत आहे. तरुणानंतर सुदृढ मनाची आणि सुदृढ शरीराची किती गरज आहे याची प्रकर्षाने जाणीव झाली आणि त्यातूनच या चित्ररथातून त्यातील 8 स्पर्धेमध्ये आपण पुरेपूर अशा विद्यार्थ्यांना त्यासाठी तयार केलेला आहे. हा देशभर शेतकऱ्यांच्या आरोग्याची तर काळजी घेतच आहे, परंतु उत्पन्न वाढीस आहे. या प्रकल्पाच्या अंतर्गत लोहा तालुक्यात उमरा येथे 8 मेगावॅट तर बिलोली तालुक्यामध्ये पाली येथे 5 मेगावॅट क्षमतेचं केंद्र सुरू करण्यात आलं. याचबरोबर जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय नांदेड यांचा हा चित्ररथ आपल्या सर्वांच्या समोर आहे. जिल्हा कृषी अधीक्षक श्री भाऊसाहेब बाराटे यांच्या मार्गदर्शनामध्ये कृषी तंत्रज्ञान आणि शासनाच्या 100 दिवसातील ज्या योजना आहेत त्या योजनांची माहिती घेऊन हा चित्ररथ आपल्या समोर येत आहे. 100 दिवस कामाचे